ऐसिया देऊनी स्वप्ना होय मनकामना पुरविता। कथा ही पूर्वीच कथिली सविस्तर परीती प्रतिमा कैसी वेळेवर यावी हा कैसा काय चमत्कार ते आज सादर परिसावे। कथा सांगे अल्ली महम्मद वाटली परम आश्चर्यप्रद ही तरी एक लीलाच विशद अति विनोदकारक। यांनीच ती होळीच्या दिवशी आम्ही दुपारा जेवावयासी बैसावयाचे ऐन समयासी आणून उल्हासित केले मज। हे तो पूर्वील कथानुसंधान आता श्रोता सावधान परिसिजे पुढील निरूपण चरित्र पावन साईंचे। ती ही कथा सरस पूर्ण श्रोते आधीच दत्तावधान वक्ता साईपदी लीन चरित्र गहन साईंचे। परोपकाराची ती प्रतिमा परोपकारार्थ झिजवी आत्मा सदा सर्वदा निर्वैर धर्मा अखंड सत्कर्मा वाहिला। बरी वाईट कैसी ही स्थिती देहकर्मे देहान सुटती परीती लावा अंतर्वृत्ती गुरुचरणी प्रीतीपूर्वक। मग निजभक्ताचा योगक्षेम गुरु कैसा चालवी अविश्रम ते गुरुचरणी ठेवूनी प्रेम पहा अत्युत्तम अनुभवे। हे स्थिती मागितल्या न मिळे ठाई पडे गुरुकीर्तन मेळे जे न महत् प्रयत्ने ही आतळे ते गुरुकृपा बळे चालत ये। धरोनिया दुरभिमान करू आले जे सूक्ष्म निरीक्षण तेही सर्व परतले त्यक्ताभिमान सुखायमान दर्शन सुखे। यश श्री औदार्य ज्ञान शांती वैराग्य हे षड्गुण इवही श्री साई भगवंत पूर्ण ऐश्वर्ये संपूर्ण हरि जैसा। किती हो आमुचे भाग्य गहन जेणे हा साई चैतन्य घन विना अर्चन पूजन भजन देई दर्शन आम्हा ते। म्हणती भक्तीपाशी देव आम्हापाशी भक्तीचा अभाव परिहा